विवाहबाह्य शरीर संबंधास पतीचा विरोध, पुढं घडलं महाभयंकर. ऐकूनच हादरून जाल. काम भावना ही माणसाची गरज आहे. प्रजोत्पादनासाठी हे त्याची अत्यंत गरज आहे. याचा विचार करूनच विवाह संस्था अस्तित्वात आली. पण अलीकडे काम भावनेचा अतिरेक होऊ लागला आहे. विवाह झाले, जोडीदार मिळाला तरी विवाह संबंध ठेवण्याची विकृती अनेकांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे. परिणामी अगदी तरुण तरुणी संसार आणि आपल्या जोडीदारापेक्षा परक्याच्या विचारातच रमताना दिसत आहेत. नाशिक येथे अवघी 24 वर्षांची विवाहिता संसार आणि पती असूनही परक्या तरुणाच्या नादाला लागली. पतीपेक्षा तिला तोच चांगला वाटू लागला. पतीने तिला चांगले वागण्याबाबत समजावून सांगितले तेव्हा तिने पतीलाच वाटेतून बाजूला करण्याचा प्लॅन आखला. यामध्ये तिला तिच्या भावानेही साथ दिली. तिचा प्रेकर तर तयारच होता. मग त्यांनी टोळके तयार करून तिच्या पतीला गाठले आणि ठार मारले. त्याचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिला. एकाचे आयुष्य संपवून आपल्या आयुष्याचीही वाताहत करून घेणाऱ्या या लोकांना काय म्हणावे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असणाऱ्या उगाव या ठिकाणी तांबोळी कुटुंब राहत होते. त्यांचे गवळी चौकामध्ये घर आहे. एकत्र राहणाऱ्या या कुटुंबामध्ये शाबात रज्जाक तांबोळी आणि अशफाक रज्जाक तांबोळी हे दोघे भाऊ आहेत. शाबात हा विवाहित आहे. त्याच्या पत्नीचे नाव मुस्कान, वय वर्ष 24 असे आहे. अशफाक हा सलीम बिहारी MKS यांच्या फ्रूट कंपनीमध्ये मुनीम म्हणून कामाला आहे. त्याचा भाऊ शाबात हा सुरुवातीला चिकन विक्रीचा व्यवसाय करत असे. मात्र मागील 5 ते 6 महिन्यांपासून उगाव येथे तो कोल्ड्रिंक्स आणि पाणी बॉटल विकू लागला आहे. तसेच कोंबड्यांचा होलसेल सप्लायर म्हणून तो काम करतो. त्याच्याकडे मालवाहू गाडी टाटा AC आणि मोटारसायकल क्रमांक MH15ER 2722 आहे. शाबाद मुस्कान यांचा संसार सुरळीतपणे चालू होता. पण मुस्कानच्या मनामध्ये मात्र वेगळाच विचार सुरू होता. तिचा पती दिवसभर राबत होता. तिला हवे नको ते सर्व काही देत होता. तो कुठे कमी पडत नसला तरी तिला मात्र त्याच्यामध्ये रस नव्हता. तिला आवडत होता ऋषभ वर्मा. ऋषभसोबत तिचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. त्याच्या मिठीमध्ये तिला जास्त सुख मिळत होते. पतीचा विश्वासघात करून ती प्रियकराला भेटत होती, मौज मजा करत होती. तिच्या वागण्यामध्ये काहीतरी खोट आहे असे शाहबादला वाटत होते. पण तो दुर्लक्ष करत होता. ती मात्र त्याला अंधारामध्ये ठेवून बाहेर चाळे करत होते. तिने कितीही चोरी छुपे संबंध ठेवले असले तरी अनैतिक संबंध कधीच लपून राहत नाहीत. तिच्या वर्तनाबद्दल कुजबूज सुरू झाली होती. हळूहळू शाहबादला समजून आले की आपली बायको आपल्याशी बेईमानी करते. तिचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. यावरून शाहबाद आणि मुस्कान यांच्यामध्ये वाद होऊ लागले. त्याने तिला समजावून सांगितले पण तिला काही पटत नव्हते. तिच्या मनातून ऋषभ काही जात नव्हता. तिला तोच हवा असल्यामुळे या प्रेम संबंधामध्ये तिला पतीची अडचण वाटू लागली. दररोज होणाऱ्या या वादाला कंटाळत मुस्कान हिने एक क्रूर निर्णय घेतला. तिला नवऱ्यापेक्षा प्रियकर जवळचा वाटला आणि तिने शाहबादचा खून करण्याचे ठरवले. हे तिने आपल्या प्रियकराला सांगत भावालाही सांगितले. प्रियकर तिच्यासाठी काही करण्यास तयार होता. पण भावाने तरी तिला समजावून सांगायला हवे होते. मात्र त्याने बहिणीच्या नीच वर्तनाला साथ दिली. त्याने आणखी काही मित्रांना कटामध्ये सहभागी करून घेतले. सर्वांचे एकमत झाले आणि शाहबादचा काटा काढायचे ठरले. दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सोन्याचा व्यवहार करायचा आहे म्हणून मुस्कानचा भाव शाहरुखने शाहबादला बोलवले होते. पैसे मिळतात म्हणून शाहबादही त्यांच्या आमिषाला बळी पडत त्यांच्याकडे गेला. तेव्हा मुस्कानचा भाव शाहरुख शेख आणि तिचा प्रियकर ऋषभ वर्मा यांनी मनमाड मालेगाव रोडवरील एका बंद पडलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये नेण्यात आले. तेथे त्याचे नायलॉनच्या दोरीने हात बांधून कापडाने तोंड बांधून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या कमरेला डंबेल्स बांधत तो मृतदेह चांदवड पोलीस ठाणे हद्दीमध्ये गावाच्या शिवारामध्ये ते निफाड रोडवर असलेल्या पुलाखाली परतूल नदीमध्ये टाकण्यात आला. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी
रात्री 8 वाजता आपल्या मोटरसायकलने बाहेर गेलेला शाबाद न परतल्याने घरचे लोक चिंतेत होते. अजून त्यांचा दुसरा मुलगा अशफाकही घरी आलेला नव्हता. सर्वजण शाबाच्या फोनवर कॉल करण्याचा प्रयत्न करत होते, पण तो लागत नव्हता. रात्री 10 वाजता शाबादचा भाऊ अशफाक घरी आला. तेव्हा शाबाद अजून आलेला नसल्याने त्याच्या घरच्यांनी सांगितले. अशफाकने त्याच्या मोबाईलवर कॉल करून पाहिला, तेव्हा त्यालाही तो लागत नाही हे समजून आले. रात्री 8 वाजता बाहेर गेलेला शाबाद अजून परतला नाही. शिवाय त्याचा फोनही लागत नसल्याने काळजीमध्ये भर पडत गेली. सगळीकडे फोनाफोन झाले, पण त्याचा काहीच थांग पत्ता लागत नव्हता. सर्वांनी झोपायचे ठरवले खरे, पण कोणाला झोप येत नव्हते. अधूनमधून शाबाच्या फोनवर कॉल करून पाहत होते. अशातच रात्रीचे 2 वाजले. शाबाद घरी येण्याची चिन्हे दिसत नव्हते. शेवटी अशफाकने त्याचा मित्र रिजवान याला फोन लावला आणि त्याला बोलावून घेतले. शाबाद घरी आला नसल्याचे सांगत अशफाक हा रिजवानला घेऊन तो ज्या ज्या ठिकाणी जाऊ शकतो त्या ठिकाणी ते गेले. त्या दोघांनी त्याला उगाव, पिंपळगाव बसवत परिसरामध्ये शोधले, पण तो मिळून आला नाही. पहाटे 4 वाजेपर्यंत अशफाक आणि रिजवान त्याला शोधत होते, पण तो कुठेच मिळून आला नाही. सकाळ झाली. अजून थोडी वाट पाहू म्हणून सगळेजण शाबाची वाट पाहत होते. मोबाईलवर कॉल करून पाहत होते, पण काहीच थांग पत्ता लागत नसल्याने अशफाकने पोलीस ठाण्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 ते 12:30 वाजता नेपाळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन शाबाच्या बेपत्ता होण्याची तक्रार अशफाकने नोंदवली. तरी तांबोळी कुटुंबीय शाबाचा शोध घेत होते. आता त्यांच्या जोडीला पोलिसही शाबाचा शोध घेऊ लागले. सोशल मीडियाचाही यामध्ये वापर करण्यात आला, तरी शाबाद सापडत नव्हता. दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजीचा तो दिवस. दुपारी 2 वाजता निफाड पोलिसांचा अशफाक याला फोन आला. त्याने सांगितले की आज सकाळी 9 वाजता चांदवड पोलीस ठाणे हद्दीमध्ये गावाच्या शिवारात चांदवड ते निफाड रोडवर असलेल्या पुलाखाली पाण्यामध्ये एक पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह मिळून आला आहे. तेथे जाऊन तुम्ही खात्री करा की तो तुमचा शाबाचा मृतदेह आहे की नाही. पोलिसांचे बोलणे ऐकून अशफाकच्या पायाखालची जमीन सरकली. घरामध्ये आता सांगूया की नको, मृतदेह पाहिल्यावर सांगूया अशी त्याची घालमेल होत होती. तरी घरातील काही ज्येष्ठांना त्याने सांगितले होते आणि तो निवडक नातेवाईकांच्या सोबत चांदवड पोलीस ठाण्यामध्ये गेला. तेथे पोलिसांनी त्याला चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथील मृतदेह पाहिला असता सुरुवातीला तो ओळखू शकला नाही, पण त्याच्या अंगावरचे कपडे आणि चपला या शाबाच्या असल्याचे त्याला दिसले आणि तो मृतदेह शाबाचा असावा असे त्याला समजून आले. मृतक शाबाची अवस्था पाहून अशफाकला हुंदका फुटला. मनावर नियंत्रण ठेवत त्याने मृतदेहाची पाहणी केली. तेव्हा त्याचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीने बांधलेले होते. तोंडाला कापड बांधले होते. साईडला डंबेल्स दिसल्याने त्याबाबत अशफाकने पोलिसांना विचारले असता हे डंबेल्स शाबाच्या कमरेला आणि मांडीला बांधलेल्या अवस्थेमध्ये होते असे त्यांनी सांगितले. आपल्या भावाचा खून झाल्याचे अशफाकला समजून आले. त्याने चांदवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर 75/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) नुसार अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. खुनाचा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चांदवड पोलीस आणि निफाड पोलीस तपास करू लागले. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली की घटनास्थळी मिळालेल्या भौतिक आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला असता यामध्ये शाबाची पत्नी सूत्रधार असल्याचे समजून आले. आपल्या अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत असल्याने त्याची तक्रार मुस्कान हिने भाऊ शाहरुख शेख आणि ऋषभ वर्माकडे केली होती. तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला होता. यामध्ये त्याने आपल्या काही साथीदारांची मदत घेण्याचे ठरवले. या साऱ्या बाबी तांत्रिक विश्लेषणातून पुढे येत गेल्या. मुस्कानचे कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ऋषभ मनोज वर्मा, वय वर्ष 23, राहणार चांदवड रोड मनमाड, शाहरुख शफीक शेख, वय वर्ष 21, राहणार मालेगाव नाका मनमाड,
युवराज विजय थोरात वय वर्ष 19 राहणार मोतीबाग नाका भीमनगर मालेगाव, सलीम शब्बीर शेख वय वर्ष 28 राहणार 8वी गल्ली 1275 आझाद नगर मालेगाव, आर्यन सुंदर जिनवाल वय वर्ष 19 राहणार भीमनगर मोतीबाग नाका मालेगाव, शेख आझाद शेख रियाज वय वर्ष 29 राहणार आंबेडकर नगर मनमाड, मुस्कान शाहबाद तांबोळी वय वर्ष 24 राहणार उगाव तालुका निफाड यांना ताब्यात घेतले। पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी स्वतःचा गुन्हा कबूल केला। पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, नवनाथ सानप, हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, हेमंत गिलबिले, श्रीकांत गारुंगे, ज्ञानेश्वर सानप, सचिन वराडे, विशाल गोसावी, संदीप राठोड, प्रदीप भैरम, नितीन गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे, अशोक बोडके या पथकाने कठोर परिश्रम घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला।